मित्रांनो, मला नागालँडमध्ये एवढ्या सगळ्या भुईमुगाच्या शेंगा दिसल्या. तर एवढ्या सगळ्या भुईमुगाच्या शेंगा दिसल्यानंतर मी गेलो भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी. म्हणलं भुईमुगाच्या शेंगा घ्यावं विकत अर्धा किलो आणि म्हणजे खावावं, कारण लय दिवस झालं भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या नाहीत. तर मित्रांनो, जवळ गेलं तर ते हलायला लागले एकदम. आणि मित्रांनो, जवळ एकदम पाहिलं तर ते आळ्या होत्या आणि इथली लोक खातात आणि त्याच्या शेजारी ठेवले ते किड होते मित्रांनो. आणि इथं आवडीने खात्यात. त्याची म्हणतात उसळ लय भारी लागती किड्यांची आळ्यांची. आणि पुढे आलं तर हे बेडकं पिशवीत का पाहिलेत. तर मित्रांनो, ही बेडकाची पिल्ल बघा, एका हे पिशवीत 10 पाहिलेत आणि ते 200 रुपयाला आहे. आणि त्याच्या शेजारी पाहिलं तर इकडे झुरळ आहेत, मोठी झुरळ आहेत ना. ठेवल्या ती कायला भाऊ, काय बी खात्यात इथं नागालँडची लोक भाऊ, डेंजर आहेत बाबा, काय खरं नाही इथं. कुठं आलोय मी लवकर, मला या आळ्या पाहूनच मला काय यायला लागले. आणि लोकांना वाटत असेल मी खोटं बोलतोय, ते झूम केलेला व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला ते हालताना दिसतंय मित्रांनो. आणि इकडं पुढं आलं तर इथं उंदरं बी होती. उंदरं खात्यात, काय खात्यात. आणि कुत्री पण इथे विकायला आहेत, कुत्र्याचं मटण खात्यात. आणि त्या लोकांना लाज वाटते, त्यामुळे ते म्हणतात मत करो हमको शरम लगती है. आणि मित्रांनो, ते म्हणतात की एकदम टेस्टी मटण असतंय कुत्र्याचं भाऊ, काय बी खात्यात बाबा. इथं माझा नॉनव्हेजचा विश्वासच उडालाय मित्रांनो. तर आपल्या इथला अट्टल मटण खाणारा जर इकडे नागालँडला आणला ना आणि त्याला हे मार्केट दाखवलं जातं, मटण खायचं सोडून दिलं, तर मित्रांनो मी तुम्हाला नाही हे जे दाखवण्यायोग्य तेच दाखवलं. ह्याच्यामध्ये पोक आणि बीफ हे असे 2 प्रकारचे मटण पण इथं भेटतं. ते मी काय दाखवलं नाही, मी गेलो पण नाही तिकडं, कारण तिकडं वासच इतका भयंकर येत होता मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे तुमचा भाऊ इतक्या लांब आलाय स्वतःची गाडी घेऊन, 100cc गाडीवर तो बारामती महाराष्ट्रातून नागालँडला आलेला आहे. तर तुम्ही फक्त फॉलो करा मित्रांनो, तुमच्या एका फॉलोमुळे खूप मोटिवेशन भेटतं. आणि असंच तुमच्यासाठी काही ना काही नवीन घेऊन येतोय मी, तुम्हाला जे माहित नसेल ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतोय. तर फॉलो नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.